जे लोक IT प्रोफेशनल्स आहेत किंवा सतत स्क्रीन समोर काम करताना आढळतात, त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढवणं किंवा कॉग्निटिव्ह स्किल्स वाढवणं याच्यासाठी जटामांसी काम करताना दिसते. मॉडर्न रिसर्च असं सांगतो की ती अँक्झिओलायटिक आहे, अँटी डिप्रेसंट आहे आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे. गर्भवती स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जटामांसी घेऊ नये. जर जटामांसीचं प्रमाण अधिक झालं तर कदाचित काही लोकांमध्ये झोप जास्त लागणं इत्यादींसारखी लक्षणं जाणवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला कोणतंही औषध घेताना घेतलेला नेहमी श्रेयस्कर ठरतो. जटामांसीचं तेल केस गळती, केस पांढरं होणं इत्यादींवर प्रभावीपणाने काम करते. जटामांसीचा गुणधर्म हा रक्तशुद्धीकर असल्यामुळे त्वचेचे जे आजार असतात जसे की पिंपल्स येणं, वांग किंवा काळे डाग इत्यादींवर जटामांसी अतिशय प्रभावीपणाने काम करते. जटामांसी म्हणजे फक्त एक औषध नाही तर मेंदू, मन आणि शरीर यांचं बॅलन्स साधणारं एक नॅचरल टॉनिक आहे. आयुर्वेद म्हणतो समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेनेंद्रिय मनः स्वस्थम इत्यभिधीयते. म्हणजे ज्याचा आत्मा, शरीर आणि मन प्रसन्न आहे त्या लोकांना कुठलाही आजार शक्यतो होताना आढळत नाही. तीच लोक स्वस्थ असतात.